राजबिंडा दिसतो, मिशीवर ताव मारतो असं म्हणत बटन दाबता. मात्र राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंड नाही. सेलिब्रिटींना तिकीट देणं ही आमची चूक होती असं अजित पवारांनी शिरूरच्या सभेत म्हटलंय. तर अजित पवारांनी उदाहरणं दिली, त्यापैकी एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही असं उत्तर यावर कोल्हेंनी दिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार पलटवार केलाय. आपल्याला पक्षात येण्यासाठी अजित पवारांनी 10 वेळा निरोप पाठवल्याचा गौप्यस्फोट कोल्हेंनी केला. आपल्याला निवडून आणून चूक केली तर लपून छपून भेटीगाठी घेण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी केलाय. शिरूरनंतर मनसरमध्येही अजित पवारांनी अमोल कोल्हेंना डिवचलं. काही बोलघेवडे आहेत, ते काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका अशी टीका अजित पवारांनी कोल्हेंवर केली आहे. तसंच जे 3 पक्ष फिरून आले त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नये असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 5 वर्षांआधी आपणही अभिनयाला फुलल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांनी शरद पवारांबाबतची खतखत पुन्हा एकदा बोलून दाखवली. दुकान आणि शेती असेल तर तुम्ही पुढच्या पिढीतील मुलाला संधी देता की नाही? 70च्या पुढे गेल्यावर संधी मिळणार का असा सवाल अजित पवारांनी मनसरमधल्या सभेत केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यात शिरूरमध्ये एकाच गाडीतून प्रवास केलाय. तर अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्यात बैठकही झाली. आढळराव अजित पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पक्षानं सांगितलं तर लढावं लागेल अशी सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी पुण्यातील शिरूरच्या जागेबद्दल दिली आहे. तुम्ही शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणार का असं भुजबळांना विचारण्यात आलं आणि त्यावर भुजबळांनी हे उत्तर दिलंय. मला माहिती नाही आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. दुपारी 2:30 वाजता मुंबईत महिला आर्थिक विकास महामंडळ हॉलमध्ये ही बैठक होईल. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांना बोलवण्यात आलंय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर राहिलेली नाही. ते भाजपच्या खुंटीला बांधले गेलेत. त्यांच्या तळेवर जगणारे हे निशाचर प्राणी आहेत असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केलाय. पनवेलच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. गद्दाराच्या नायकाला सांगतो काय दिलं नाही तुला असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. यांना आता वाटतंय की घोड्यावर आपल्याला बसवलं म्हणजे घोडा आपलाच अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेतले नासके आंबे भाजपच्या आढीत टाकले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. खोपोलीतल्या सभेत ते बोलत होते. नासके आंबे आता भाजप नासवतायत असं ते म्हणाले. ज्यांनी उपकार केले त्यांनाच तुम्ही संपवायला निघालात. मात्र तुमची कितीही कुळं आली तरी तुम्ही आपल्याला संपवू शकणार नाही असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. होय, आपल्याला मुलाला मुख्यमंत्री करायचंय असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी उरणच्या सभेत बोलताना केलं. घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला. मुख्यमंत्रीपद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद आहे का? जय शहाचं क्रिकेटमधील योगदान काय असे सवाल त्यांनी अमित शहांना केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकांसाठी कामाला लागलेत. आजपासून राज ठाकरे मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये मॅरेथॉन दौरा करणार आहेत. तर 8 मार्चला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे. महाविकास आघाडीतील कोल्हापूरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ छत्रपती शाहू महाराजांना सोडायला शिवसेना ठाकरे गटानं तयारी दर्शवली. या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला देण्यावर एकमत झालंय. भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचं कौतुक करून विखे पाटलांना डिवचलं. आमदार निलेश लंके यांचा रनरेट सर्वाधिक आहे. सर्वाधिक लोकांच्या आदेगळ्यातील ताईत आहेत असे गौरवोद्गार राम शिंदेंनी काढले. लंके अहमदनगर लोकसभा लढायला इच्छुक आहेत. त्यामुळे लंकेंचं कौतुक करून राम शिंदेंनी विखेंना डिवचल्याची चर्चा होती. शिंदे गटाच्या वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्र्यांसमोरच रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकसभा तिकिटाची ऑफर दिली आहे. गवळींना शिंदेंनी तिकीट दिलं नाही तर आपण त्यांना रासपची उमेदवारी देऊ असं जानकर म्हणाले. रासपच्या तिकिटावर त्या वाशिम यवतमाळ लोकसभेची निवडणूक लढतील असं जानकरांनी सांगितलं.
राज्यात महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या सभेत काँग्रेस ही वंचितांची ताकद असे बॅनर झळकले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं सभा घेतल्यानं महाविकास आघाडीत वंचित सहभागी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांवर आपलं आजही प्रेम आहे असं दिलीप वळसे पाटील पुण्यात मनसेच्या सभेत म्हणाले। आपलं पवारांवर प्रेम होतं, आजही आहे आणि उद्याही ते असेल असं वळसे पाटील म्हणाले। नांदेड विमानतळावर खासदार अशोक चव्हाणांनी मोदींची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीबाबत दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली। नांदेडसह राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मोदींना दिल्याचं चव्हाणांनी सांगितलंय। तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि इतर भाजप पदाधिकारीही मोदींना भेटले। नागपूरमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचं नमो युवा संमेलन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती शेजारील मैदानावर होत आहे। त्याला NSUI आणि ठाकरे गट युवा सेनेनं विरोध केलाय। त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं। विद्यापीठाचं मैदान राजकीय सभेला देऊन विद्यापीठ राजकारण करतंय असा आरोप यावेळी NSUIनं केला। अमरावती विभागाचे अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शिंदे गटात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। एकनाथ शिंदे विविध विकास कामांच्या लोकार्पणासह महिला मेळाव्याकरता वाशिम जिल्ह्यात आले होते। तिथे महिला मेळाव्यात सरनाईकांचा पक्ष प्रवेश झाला। सकल हिंदू समाजातर्फे रत्नागिरीत हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिवतीर्थ मारुती मंदिर ते जयस्तंभ असा हा मोर्चा निघाला। यात मोठ्या संख्येनं हिंदू सहभागी झाले। हिंदूंच्या जमिनी बळकावणाऱ्या विभागीय वक्फ बोर्डाला रत्नागिरीत मान्यता का दिली जाते याचा जाब विचारण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झालेत। आजपासून राज्यभरात नवीन मोहीम सुरू करण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय। मत मागायला दारात येऊ नका असे बोर्ड घरावर लावा असं आवाहन त्यांनी केलंय। ते सोलापुरातल्या वैरागमधल्या सभेत बोलत होते। आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची 4 तास ACB कार्यालयात चौकशी झाली। त्यानंतर अनुजा साळवी भावूक झाल्या। ACB कार्यालयात आरोपींच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले। तर राजन साळवी यांच्या वहिनी अनुराधा यांची मात्र चौकशी झाली नाही। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण झाली होती। आमदारांनी हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता असे गंभीर आरोप सरोदेंनी केले। तर सरोदे ठाकरे गटाचा नवा पोपट असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटानं दिलं। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। इंदापूर तालुक्यात फिरून न देण्याची धमकी आल्याचा दावा त्यांनी केलाय। इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करतायत असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं त्यांनी सांगितलंय। नाशिक शहरातील लाल वादळ अखेर शमलंय। वनहक्क जमिनीबाबत प्रशासनानं लेखी आदेश आणि नावं दाखवल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय माकप किसान सभेचे नेते जीवा पांडू गावित यांनी घेतलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती 8 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं। 3 महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला गेलाय। बुलढाण्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। रुग्णवाहिका चालक, सुरक्षा रक्षक आणि कक्षसेवकांचं गेल्या 8 ते 11 महिन्यांपासूनचं वेतन थकलंय। त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। तात्काळ थकीत वेतन देण्याची त्यांची मागणी आहे। बुलढाण्यात भूमी हक्क परिषदेनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। ताब्यात असलेल्या जमिनींचे कायम पट्टे द्यावे, वनविभागानं चुकीची कारवाई करू नये, वन जमिनीत पेरण्याची परवानगी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं।
बीड तालुक्यातल्या सौंदाना गावात 2 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नाहीये. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढला. पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला. साताऱ्यातील धोम बलकवडी धरणाच्या पूर्व भागातील 30 गावांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत साखळी आंदोलन सुरू करण्यात आलं. 12,800 हेक्टर शेतीला 4 TMC पाणी मिळावं ही त्यांची मागणी आहे. यासाठी वाई शहरातून शेतकऱ्यांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चाही काढला. 30 गावातील शेतकरी, महिला यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अकोला महापालिकेच्या आवारात मच्छर अगरबत्ती वाटून काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. महापालिका क्षेत्रातील मोरणा नदीत वाढलेल्या जलकुंभीमुळे शहरात मच्छरांची उत्पत्ती झपाट्यानं होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं आंदोलन करण्यात आलं. पुण्यात दिव्यांगांनी समाज कल्याण आयुक्त कार्यालयाबाहेर रास्ता रोको केला. डिसेबिलिटी युनिक कार्ड कचऱ्यात सापडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. दिव्यांगांना युनिक कार्ड न वाटता ती फेकून देण्यात आली होती. झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती. या प्रकरणी दोषींचं निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोलापुरात ब्राह्मण समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. ब्राह्मण समाजाला विनाकारण धमकावलं जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे ब्राह्मण समाजातील लोकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी, तसंच शिवीगाळ करत धमकावणाऱ्या व्यक्ती संघटनांविरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. पुणे शहरात आजपासून जड वाहनांना नो एंट्री असणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबई, पिंपरी चिंचवड, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना बंदी असेल. चंद्रपुरात 2 दिवसीय ॲडव्हान्टेज चंद्रपूर कार्यक्रम सुरू झाला. यासाठी देशभरातील उद्योजकांनी हजेरी लावली. पहिल्याच दिवशी 19 उद्योजकांनी सुमारे 1 लाख कोटींचे सामंजस्य करार केले. यात स्टील, कोल गॅसिफिकेशन, मायनिंग तसंच इतरही उद्योगांचा समावेश आहे. राज्याचे कौशल्य विकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. वाशिममध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलंय. या केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. हे सरकार शेतकऱ्यांचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं. भव्य अशा पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करत एकनाथ शिंदे नतमस्तक झाले. वर्ध्यातील सेवाग्रामच्या देखभालीसाठीची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केल्याचा आरोप माजी मंत्री सुनील केदार यांनी केलाय. आपलं सरकार आल्यावर या जिल्हाधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असं त्यांनी सांगितलंय. गांधी चौकात संयुक्त किसान मोर्चाचं शेतकरी धरणं आंदोलन सुरू आहे आणि त्यात ते बोलत होते.